हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या गौप्यस्फोटाची आहे। इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी गौप्यस्फोट केला। लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी हातमिळवणी केली होती। दोन्ही नेत्यांनी सोबत बारामती मतदारसंघ पिंजून काढला होता। मात्र तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या वक्तव्याने मोठी खळबळ माजली। बारामतीत वहिनींना जावयानं पाडलं। सुनेत्रा पवारांच्या पराभवाची अदृश्य स्टोरी। जावयाचा अजितदादांना गुलीगत धोका। आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। ऐकलं, भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी केलेला हा गौप्यस्फोट। पक्ष बदलताच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयात त्यांचा कसा अदृश्य सहभाग होता याचा गौप्यस्फोट केला। त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या। विशेष म्हणजे शरद पवारांनीही बारामती लोकसभेच्या विजयाचं गुपित सर्वांसमोर उघड केलं। खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला। 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार। म्हणजे काही काळजी करू नका, जावई कुणाच आहे। कुठल्या पूर्वी आम्ही देत नसतो, आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं। संसार नीट कसा चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे। हा बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता। आज त्या जावयाचं या ठिकाणी स्वागत करणं। लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये होते। त्यांचा इंदापूर मतदारसंघ बारामती लोकसभेचा भाग आहे। लोकसभेला बारामतीमधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार होत्या। मात्र अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 36चा आकडा असल्यानं ते लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना कितपत मदत करतील याबाबत साशंकता होती। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात समेट घडवला। मात्र हर्षवर्धन पाटलांनी केलेला हा दावाच नाही तर आकडेही तेच दर्शवतायत। दौंड मतदारसंघ, सुप्रिया सुळेंना झालेलं मतदान 92,064, सुनेत्रा पवारांना 65,727, एकूण लीड 26,337। इंदापूर मतदारसंघ, सुप्रिया सुळेंना मतदान 1,14,020, सुनेत्रा पवारांना 88,069, एकूण लीड 25,951। बारामती मतदान 1,43,941, तर सुनेत्रा पवारांना 96,560, सुप्रिया सुळेंचं लीड 47,381। पुरंदर 1,25,948, सुनेत्रा पवारांना 90,667, सुप्रिया सुळेंचा लीड 35,281। भोर मतदारसंघ 1,34,245 मतदान, सुनेत्रा पवारांना 90,440, सुप्रिया सुळेंचं लीड 43,805। खडकवासला मतदारसंघ, मतदान 1,21,182, सुनेत्रा पवारांना मतदान 1,41,928। इथं सुनेत्रा पवारांचा लीड 20,746। असं असलं तरी एकूण 1,58,009 मतांच्या लीडसह सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली होती। यात हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरचाही सहभाग उल्लेखनीय आहे। त्यामुळे आगामी विधानसभेत मावळसह बारामती तालुक्याचं राजकारण बदलताना पाहायला मिळणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर इंदापूर